चला करू घरचा अभ्यास। तिसरी आणि 34वा आज आपला 36वा दिवस आहे। तर आज आपण 2 अंकी संख्यांचा गुणाकार करणार आहोत। काय करणार आहोत? 2 अंकी संख्यांचा गुणाकार करणार आहोत। 35 गुणिले 42। तर सर्वप्रथम काय करायचं, सगळ्यांनी मोबाईल लांब ठेवायचा, वही पेन पेन्सिल घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे। सगळ्यांनाच हा गुणाकार येतो, काही जणांना येत नसेल तर मी शिकवणार सुद्धा आहे, नो टेन्शन। चला आता घरचा अभ्यास करूयात आपण। तर मुलांना मी तुम्हाला आता 12चा पाढा तयार करून दाखवणार आहे। आपण 1 ते 9 पाढे ह्याच पद्धतीने तयार केले होते। आज 12चा सुद्धा पाढा तयार करणार आहोत। ते किती टिपके आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती आहेत? 12। आता किती झाले मोजूयात। 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24। 12च्या 2 रांगा म्हणजे 12 दुनी 24 झाले। हे 12 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36। 12 मणी 3दा घेतलेले आहेत मी। 12 12 12 12 त्रिक 36। 12 त्रिक किती झाले? 36 झाले। तर हे 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48। 12 आपण 4 वेळेस घेतलेले आहेत। 12 12 12 12 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चौक 48। चौथ्यांदा 12 घेतली म्हणून 12 चौक म्हणायचं। 12 चौक 48। 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60। तर 12 किती वेळेस घेतलेत मी? 1 2 3 4 5 म्हणून 12 पंचे म्हणायचं। 5 वेळेस 12 घेतलेत ना मी, म्हणून काय म्हणतो आपण? 12 पंचे 60। 12 पंचे 60 झाले। आता 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72। 12 किती वेळेस घेतलेले? मी 6 वेळेस घेतलेले। 12 किती वेळेस घेतले? 6 वेळेस। 12 सख 72 किती झाले? 12 सखम 72 झाले। 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84। तर 12 मी किती वेळेस घेतलेले? 1 2 3 4 5 6 7 12 7 84। 7 वेळेस 12 घेतलेले आहेत म्हणून आपण काय म्हणतो? 12 7 84। पुन्हा नंतर 12 आपण किती वेळेस घेतलेले आहेत? 1 2 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 किती वेळेस घेतलेले आहेत? 12 1 2 3 4 5 6 7 8 8व्या वेळेस 12 घेतलेले आहेत। 8 वेळेस 12 घेतलेले आहेत म्हणून आपण काय म्हणतो? 12 8 96। 12 8 96 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 108। आता 12 मी किती वेळेस घेतलेला आहे बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9। 12 मी 9 वेळेस घेतलेले म्हणून काय म्हणतो? 90। 12 90 12 90 108। किती हे झाले सगळे मणी? 108 मणी झालेले आहेत। किती वेळेस घेतले आपण? 9 वेळेस घेतले। किती मणी घेतले? 12 12 90 108 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 आणि 120। 12 10 120 किती आला गुणाकार? 12 10 120। आता 12 मी किती वेळेस घेतलेला आहे? 10 वेळेस घेतलेला आहे। किती वेळेस घेतलेला आहे? 10 वेळेस, म्हणून आपण काय म्हणणार? 12 10 120। तर अशा प्रकारे आपला 12चा पाढा तयार झालेला आहे। प्रत्येक पाढा हा असाच तयार होतो। प्रत्येक पाढ्याचा अर्थ असाच आहे की तो अंक तितक्या वेळा मोजलेला आहे किंवा त्या अंकाची तितक्या वेळा बेरीज झालेली आहे। पंचे 12 पंचे म्हणजे 5 वेळा 12ची बेरीज झाली।
12 7 7 वेळा 12ची बेरीज झालेली आहे, यालाच गुणाकार असं म्हणतात. गुणाकार म्हणजे काही नाही, एकाच संख्येची वारंवार केलेली बेरीज म्हणजे गुणाकार. तर मुलांनो, आपण 2 अंकी संख्यांना 2 अंकी संख्यानं गुणायचं आहे. हे गणित थोडे सुरुवातीला समजायला अवघड वाटतात, पण नंतर एकदा आले की मग मज्जाच आहे. किती मोठे गणित आपण करू शकतो. फक्त सुरुवातीला फक्त मांडणी महत्वाची आहे गणितामध्ये. एकाखाली एक अंक आला की हे गणित आलं. खूप सोपे आहेत, खूप सोपे आहेत, फक्त सुरुवातीला समजेपर्यंत. आता मी तुम्हाला जर गणित येत असले, तुमच्या सरांनी शिकवलेत माहिती मला, तरी तुम्ही करा गणित. पण हे करत करत इकडेही लक्ष द्या. तुमच्या सरांच्या पद्धतीने पण करा आणि इकडे पण लक्ष द्या. आणि इकडे लक्ष देत देत हे गणित करायचे. हे गणित करत करत इकडे लक्ष द्यायचंय. ठीक आहे, चला आता आपण गणित करू. 41 गुणिले 56. 41 गुणिले 56. आता हा गुणाकार करायचा आपल्याला. तर हा गुणाकार करत असताना 1 न 6 ला गुणायचे, 6 न 1 ला गुणायचं, दोन्ही सारखंच आहे. 6 1. आता 6 न काय करायचं, आता हा संख्या नाही असं समजायचं. आपण काय समजायचं, ही संख्या नाही. 6 न काय करायचं, 1 ला गुणायचं, नंतर 4 ला गुणायचं. 6 न पहिल्यांदा आपला साधा गुणाकार माहिती ना तुम्हाला, तसंच करायचं. 6 1 6. हे बघा माझं सगळे एका लाईन मध्ये आलेत. 6 चोक 6 चोक 6 1 6 6 2 12 6 3 18 6 चोक 24. हा चालेला नाहीये. आता इथपर्यंत सर्वांना येतात गणित. आता हे आहेत 5, बरोबर आहे का. आता 6चं खातं संपलं, 6 न गुणाकार केला, 6 न गुणाकार केला, 6चा विषय संपला. आता कशानं गुणायचंय आपल्याला, 5 न गुणायचंय. कुणाला, आधी एककाला आणि नंतर दशकाला. 5 न पहिल्यांदा कुणाला गुणायचं, एककाला, नंतर दशकाला गुणायचं. पण हे 5 आहेत का रे, 5 नाहीत, हे 50 आहेत, कारण ते दशकाच्या जागेवर आहेत. एकक दशक. आता हे आहेत 50, मग 50 आहेत तर म्हणल्यावर आधी शून्य बाजूला काढूत आपण. 50चा शून्य बाजूला काढला आणि बरोबर 6च्या खाली लिहायचा. हे आहेत दशकाचे 50. मग 50 मध्ये किती असतात, एक शून्य असतो. हा शून्य काढला आणि बरोबर मी 6च्या खाली ठेवला. आता हे फक्त 5 झाले. आता 5 न पहिल्यांदा एककाला गुणलं, 5 1 5. 5चा पाडा आता 5 न दशकाला गुणायचं. दशक कोण आहे, 4. 5चा पाडा 4 पर्यंत मोजायचा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चोक 20. 20 कसं लिहिणार आहे मी, इथं 2 आणि इथं 0. आता हे लिहित असताना तुम्ही लक्ष द्या, माझे सगळे अंक एका रांगेत आहेत बघा. काही एका रांगेत आहेत, हे पण एका रांगेत आहेत, हे पण एका रांगेत आहेत, आणि हे सुद्धा एका रांगेत. आता ही जी आपण केलेली आहे याची करायची आपण बेरीज. काय करायची, बेरीज. आता 6 ला 6, 6 ला 6 म्हणजे 6 मध्ये शून्य मिसळले 6 झाले. आता 4 मध्ये 5 मिसळले, 4 5 6 7 8 9. 2 मध्ये शून्य मिसळले 2 झाले, आणि 2 ला 2. आता गुणाकार किती आला आपला, गुण्य कोण आहे 41, गुणक कोण आहे 56, आणि गुणाकार किती आला आपला 2296. तर हे गणित सगळ्यांना समजलं, समजलं, ठीक आहे. पुढचं गणित आहे आपलं 76 गुणिले 59. 76 गुणिले 59. किती आहे गुणाकार, 76 गुणिले 59. आता आपल्याला 76 गुणिले 59 करायचे. किती, 76 गुणिले 59. आता 76 गुणिले 59 करत असताना बघा, आता ह्या गुणाकारामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, हे 5 नाहीत असं समजायचं आणि आधी 9 न गुणून घ्यायचं. 9 न काय करायचं, आधी 6 ला गुणायचं, एककाला गुणायचं. 6 काय आहे, एकक आहे. तर 6 गुणिले 9 केलं, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चोक 36, 9 5 45, 9 सख 54. 54 कसं लिहिणार आहे मी, इथं 5 आणि इथं 4. 9 सख 54. 54 इथं मी 5 लिहिले आणि इथं 4 लिहिले. आता 9चा पाडा आपला 7 पर्यंत मोजायचा आहे. 9चा पाडा 7 पर्यंत. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चोक 36, 9 5 45, 9 सख 54, 9 7
63. 63 अधिक 5, 63 अधिक 5, 63, 64, 65, 66, 67, 68. किती आला गुणाकार आपला? 68. आता बघा माझं हे 5 मी खूप बारीक लिहिले बघा, तुम्हाला सुद्धा खूप बारीक लिहायचं, खूप होईल तेवढं तुमच्या हाताला बारीक येईल तेवढा हातचा हा बारीक घ्यायचा. तर आता हे 5 बारीक केलं होतं मी, तर आता हा छाट मारायचं बरं का, नाही छाट मारलं की गणित चुकतं तुमचं. तर आता 684 हे गुणाकार आला. कशाचा? 9 न 76 ला गुणलं. आता 9चं काम संपलं. आता 5 न गुणायचं आपल्याला. कुणाला गुणायचे? 76 ला. पण हे 5 आहेत का? नाही, हे एकक दशक म्हणजे 50 आहेत. दशकाच्या जागेवर येते म्हणून हे किती आहेत? 50. म्हणून आधी 50चा काय केला मी? शून्य बाजूला काढून ठेवला. 5चा शून्य बाजूला मी काढून ठेवलेला आहे. आता हे फक्त 5 आहेत. किती आहेत? फक्त 5. असं समजा की हे 9च नाहीयेच इथं, हे 9 नाहीत. फक्त आता आपल्याला 5 न 76 ला गुणायचे, 5 न 76 ला गुणायचे. तर 5 न आधी एककाला गुणू. 5 सख 30, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 सख 30. 30 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 3 आणि इथं 0. 30 कसं लिहिले बघा, 5 सख 30. 30 मी दशकाच्या डोक्यावर लिहिलं आणि 0 इथं लिहिलं. आता पुन्हा 5चा पाडा 7 पर्यंत मोजायचा. आता एककासोबत 5 न गुणलं आपण, एककासोबत 5 न गुणलं. आता 5 न आपण दशकासोबत गुणणार आहेत. 5 7 आहेत, दशकाच्या जागेवर कोण आहेत? 7 आहेत. नीट समजून घ्या, मोठं गणित आहे, किचकट आहे म्हणून सोडू नका. खूप सोपं गणित आहे, फक्त नीट स्टेप लक्षात ठेवा. आता 5चा पाडा आपण 7 पर्यंत मोजणार आहोत. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 7 35. 35 मध्ये हातचे 3 आलेले. 35, 36, 37, 38. 38 कसं आले? 3 दशकात 38. आता यांची केली आपण बेरीज. 4 ला 4, 8 मध्ये 0 मिसळले 8 आले. 6 मध्ये 8 मिसळले 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 कसं लिहिणार आहे मी? इथं 1 आणि इथं 4. 3 मध्ये 1 मिसळला 4 झाले. आता ह्या गणितामध्ये बघा थोडस आपलं कुठं चुकतं माहिती का? हे हातचा जो आहे 7च्या डोक्यावर 2 हातचे आलेत. आता मग काय होतं? गडबडीमध्ये आपण हा हातचा मिसळला, इथं हे न गुणला आणि हा हातचा मिसळला, असं नाही करायचं. आता मी पहिल्यांदा काय केलं? 9चा हातचा 5 आला होता, मी पटकन याच्यावर छाट मारली. का बरं? कारण की हा मिसळला, आता हे पुन्हा मिसळायचं नाही. हे मला समजावं म्हणून, लोकांसाठी नाही, सरांसाठी नाही. का बरं मी छाट मारली? की मग इथं हातचा मिसळलेला आहे, हे माझ्या लक्षात यावं म्हणून. नंतर 5 न गुणल्यावर 30चा हातचा त्याच्या डोक्यावर लिहिला. मग एकमेकाच्या डोक्यावर लिहायचे म्हणून बारीक बारीक काढायचे, नाहीतर कोण गुण काय कोण गुण नाही कळणार नाही आणि हातचेच मोठे व्हायचे. म्हणून हातचे हे छोटे छोटे ठेवायचे. होईल तेवढा तुमच्या हाताला जेवढा बारीक काढता येईल तेवढा हातचा हा छोटा घ्यायचा. नाहीतर 7 छोटं व्हायचं आणि हे 2 जण मोठे व्हायचे, असं नाही करायचं. हातचे हे नेहमी छोटे छोटे असतात. कानामध्ये छोटे छोटे असतात, बरोबर आहे का? बांगड्या मोठ्या असतात. मग बांगडी कानात घालायला जमते का? एवढी मोठी कानात बांगडी छान दिसेल का? नाही. तसंच आहे, कानातली टिकली जशी छोटी असते तसे हे हातचे सुद्धा छोटे छोटे असतात. आता या गणितामध्ये बघा 69 गुणिले 27. तर पहिल्यांदा 2 नाही असं समजा आणि 7 न पहिल्यांदा एककाला गुणा. एकक कोण आहे? 9. तर 7चा पाडा 9 पर्यंत मोजू. 7 एक 7, 7 दोन्ही 14, 7 एक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63. 63 कसं लिहिणार आहे मी? इथं 6 आणि इथं 3. हातचा बघा किती बारीक काढलाय मी. आता पुन्हा नंतर एककाला गुणून झालं 7 न. आता दशकाला गुणायचे. कुणाला गुणायचं आहे? दशकाला. 7 न 6 ला गुणायचे. 7 एक 7, 7 2 14, 7 1 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 6 42. 42 आणि हातच्याचा 6. 42 मध्ये हातच्याचे 6 मिसळायचे आपल्याला. 42, 43, 44, 45, 46, 47, 48. किती आला गुणाकार? 48. किती आला? 48. आता ह्या गुणाकारामध्ये दुसरा गुणाकार मिसळायचा आहे आपल्याला. आता हे 7चं काम झालेलं आहे आपलं.
आता 46 गुणिले 52 आपल्याला करायचं आहे. आता 2चा पाडा 6 पर्यंत मोजायचा. 2चा पाडा 6 पर्यंत मोजायचा. बे एक बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12. 12 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 1 आणि इथं 2. आणि आता 2 ना आपण 4 ला गुणणार आहोत. 2 न कितीला गुणायचे आहे आपल्याला? 4 ला गुणायचे. हे मी 5 लपवले. 2 न कितीला गुणायचं आहे? 4 ला. बे बे एक बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8 आणि हातच्याचा 1 9. किती आला गुणाकार? 92. कशाचा गुणाकार आहे हा? 46 गुणिले 2. गुणाकार किती आला आपला? 92. आता आपल्याला कशानं गुणायचं आहे? ह्या 5 न गुणायचं. 2चा गुणाकार झाला. आता 2 ला लपवून ठेवू थोडा वेळ. तुम्हाला समजेपर्यंत, तुम्ही नाही लपवायचं, तुम्हाला समजेपर्यंत. आता हे 5 ना आपल्याला 46 ला गुणायचे. पण हे 5 5 आहेत का? नाही. हे 5 कोण आहेत? दशकाचे 5 आहेत. म्हणजे याची किंमत किती आहे? 50. ह्या 5 ची स्थानिक किंमत किती आहे? 50. 50 कसं करणार आपण? 50 ना आपल्याला ह्या 46 ला गुणायचे. म्हणून आधी काय करू? ह्या 50चं शून्य काढून घेऊ. हे 50चं शून्य काढलं आणि मी इथं लिहिलं. बरोबर 2च्या खाली येऊ द्यायचं. हे शून्य 2च्या खाली येऊ द्यायचं. आता 5 ना आपल्याला 6 ला गुणायचे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30. 30 ला कसं लिहिणार मी? इथं 3 आणि इथं 0. आता 5चा पाडा 4 पर्यंत मोजायचा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20. 20 आणि 3 किती झाले? 21 22 23. तर आता हे दोघांची करायची बेरीज. 2 ला 2 9 आणि हे 23. किती गुणाकार आला? 2392. किती गुणाकार आला? 2392 इतका गुणाकार आलेला आहे. कशाचा? 52 गुणिले 46. चला आता पुढचा गुणाकार आहे 93 गुणिले 72. तर आपल्याला 72 मधलं फक्त आधी सुरुवातीला 2 न गुणायचे. किती न गुणायचे? फक्त 2 न गुणायचे. कुणाला? 93 ला. बे एक बे एककाला गुणवतो आधी. बे एक बे, बे 2 4, बे 3 6. नंतर 2 न 9 ला गुणायचं. 2 न दशकाला गुणायचं. बे एक बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, 92 18. किती आले? 18. 2 न 93 ला गुणाकार किती आलेला आहे आपला? 186. आता 2चं काम झालं. 2चा गुणाकार संपला. 2चा विषय संपला. आता आपल्याला 7 न 93 ला गुणायचे. 7 न 93 ला गुणायचे. आता मी का बरं लपवायले की तुम्हाला थोडे दिवस समजावं की बाबा का 2 मजली गुणाकार आहे हा. आता हा पहिला मजला म्हणजे 2चा मजला झाला. आता 7 न दशकाच्या संख्येनं आपल्याला वरच्या संख्येला गुणायचे. आता ही दशक जो आहे, दशक म्हणजे हा 7 आहे, पण ह्याची खरी किंमत किती आहे? दशकाच्या जागेवर असल्यामुळे 70 किंमत आहे. किती ह्याची किंमत? 70. मग आता ह्या 70 मधला शून्य बाजूला काढायचा आणि 6च्या खाली लिहायचा. ह्या 70 मधला शून्य काढला आणि मी 6च्या खाली लिहिलेला आहे. आता 7चा पाडा 3 पर्यंत मोजायचा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 3 21. 21 ला इथं 2 लिहिले आणि इथं 1 लिहिला. पुन्हा नंतर 7चा पाडा 9 पर्यंत मोजायचा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63. 63 मध्ये हे 2 मिसळले. 63 64 65. आता ह्याची बेरीज करायची आपल्याला. 6 ला 6, 8 मध्ये 1 मिसळला 9 झाले. 1 मध्ये 5 मिसळला 6 झाले आणि 6 ला 6. तर गुणाकार किती आलेला आहे? 93 गुणिले 72 बरोबर 6696 इतका गुणाकार आलेला आहे. पुढचं गणित आहे आपलं 85 गुणिले 66. 85 गुणिले 66. तर आता 85 ला आधी काय करू आपण? एककाच्या संख्येनं गुणू. 85 ला एककानं गुणलं. आता 85 ला आपण फक्त 6 न गुणायचे. किती न? 6 न. आता 6 या 5, 6चा पाडा एककापर्यंत मोजला.
6चा पाडा 5 पर्यंत मोजला. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30. 30 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 3 आणि इथं 0. 30 कशी लिहिले? 6 30, 6 5 30, 3 इथं लिहिले, 0 इथं लिहिले. नंतर 6चा पाडा 8 पर्यंत मोजायचा. 6चा पाडा 8 पर्यंत मोजायचा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 7 36, 6 6 42, 6 8 48. 48 मध्ये 3 मिसळले. 48 49 50 51. किती झाले? 51. सगळ्यात महत्वाचं मी आता हे 3 मिसळले होते म्हणून ह्याच्यात छाट मारली, नाहीतर हा हातचा दुसऱ्याच्या बेरजेमध्ये जायचा. तर ठीक आहे. आता इथं काय झालेलं आहे आपला? हा 85 गुणिले 6चा गुणाकार संपला. 85 गुणिले 6 किती आलं? 510. आता 6चा विषय संपला. 6ला मी आता ह्या 6ला बाहेर काढलं. आता हे 6 6च आहे दिसायला, पण ह्या 6ची दशकाच्या जागेवर असल्यामुळे ह्या 6ची स्थानिक किंमत आहे 60. ह्या 6ची स्थानिक किंमत किती आहे? 60. म्हणून ह्या 60 मधला मी 0 काढला आणि इथं लिहिला. हा जर 0 तुम्ही बाजूला काढला नाही तर तुमचं सगळं गणित चुकणार. 100% 101% तुमचं गणित चुकणार. म्हणून आधी ह्या 60चं गणित 0 बाहेर आपल्याला काढायचंय. किंवा बरेच शिक्षक काय करतात? तिथं अधिकचं चिन्ह लिहितात. 0च्या ऐवजी काय करतात? अधिकचं चिन्ह लिहितात. ते सुद्धा बरोबर आहे. अधिकचं चिन्ह लिहिलं तरी काही अडचण नाही, 0 लिहिलं तरी काही अडचण नाही. कारण की हे 0 आधी बाजूला काढणं महत्वाचं आहे. हे घर महत्वाचं आहे. ह्या घरामध्ये 0 आहे किंवा ह्या घराची किंमत 0 आहे. तर ठीक आहे. आता पुन्हा नंतर 6 आता मोकळा झाला. 60चा पुन्हा 6 झाला. 6चा पाडा 5 पर्यंत मोजायचा. 6 पहिल्यांदा एककाला गुणायचं. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30. पुन्हा बघा 30च आला गुणाकार. आता 3 लिहिलं मी आणि इथं 0. आता इथं 2 3 आहेत बघा. हा पहिल्या गुणाकाराचा 3 आहे आणि हा दुसऱ्या गुणाकाराचा 3 आहे. म्हणून पहिल्या गुणाकाराला छाट मारली मी. तेव्हाच मला वरचा गुणाकार कळल की बरं हे आपल्याला हातचा मिसळायचा आहे म्हणून छाट मारणं खूप आवश्यक आहे. तर आता पुन्हा 6चा पाडा 8 पर्यंत मोजायचा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 7 36, 6 6 42, 6 7 42, 6 8 48. 48 मध्ये 3 मिसळायची. 48 49 50 आणि 51. 48 मध्ये 3 मिसळले. किती झाले? 51. बेरीज केली. 0ला 0, 1ला 1, 5 मध्ये 1 मिसळला. 5 मध्ये 1 मिसळला किती झाले? 6 आणि 5ला 5. म्हणजे 85 गुणिले 66 बरोबर गुणाकार किती आला आपला? 5610. हे सुद्धा गणित तुम्हाला लिहून करायचे आहेत. ज्यांना येते त्यांनी गणित लिहून घ्या आणि तुम्ही सोडवायला सुरुवात करा. ज्यांना हे गणित येत नाही त्यांनी इकडे लक्ष द्या आणि गणित करा. ज्यांना येतात त्यांनी काय करायचं? हे गणित करत करत माझ्याकडे पण लक्ष द्यायचं. म्हणजे माझे एखादं नवीन वाक्य तुम्हाला काही नवीन काही गोष्टी समजल्या तर आनंदाची गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला येत असले तरी इकडे लक्ष द्या, येत नसलं तरी जास्त लक्ष द्या. ठीक आहे. तर आता पुढचा गुणाकार आहे बघा. 76 गुणिले 58. 76 गुणिले 58. आता 6चा पाडा 6ला आधी आपल्याला ह्या 78ला पहिल्यांदा 8 न गुणायचे. 76ला आधी 8 न गुणायचे. आधी आपल्याला ह्या 76ला 8 न गुणायचे. म्हणून मी काय करणार? आधी हे 5 लपवून ठेवणार. किती झालं बघा आता? 76 गुणिले 8. तर 8चा पाडा 6 पर्यंत मोजायचा. 8चा पाडा 6 पर्यंत. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45, 8 6 48. 8 6 किती झाले? 48. 48 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 4 आणि इथं 8. 48 कसं लिहिणार आपण? वर 4 आणि खाली 8. तर नंतर 8चा पाडा आपल्याला 7 पर्यंत मोजायचंय. 8चा पाडा 7 पर्यंत. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45, 8 6 48, 8 7 56. 56 मध्ये आपल्याला 4 मिसळायचे. 56 57 58 59 60. किती झाले? 60 झाले. आता हे 4 मिसळले होते मी म्हणून याच्यावर मारली मी छाट. आता पुन्हा 76 गुणिले 8 गुणाकार किती आला आपला? 608. किती गुणाकार आला? 608. आता 8चं काम संपलं. आता आपल्याला 5 न गुणायचे. पण हे 5 काय आहेत?
दशकाच्या जागेवरचे 5 आहेत, म्हणजे ह्या 5ची किंमत किती आहे? 50. ह्या 5ची किंमत किती आहे? 50. 50 मधलं 0 आधी बाजूला काढायचं. आता हे 50चे पुन्हा 5 झाले. मी काय केलं? 50चं 0 बाजूला काढून ठेवलं. 50चे पुन्हा 5 झाले. आता 5चा पाडा आपल्याला 6 पर्यंत मोजायचा आहे. ह्या 5चा पाडा 6 पर्यंत मोजायचा आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30. 30 कसं लिहिणार आहे मी? इथं 3 आणि इथं 0. 30 कसं लिहिले मी? इथं 3 आणि इथं 0. कारण की एककाला गुणल्यावर हातचा कुठे येणार? दशकाच्या घरात येणार. 5 न मी 6 ला गुणलं आणि हातचा कुठे येणार? दशकाच्या घरावरती हातचा येणार हा. मग आता पुन्हा नंतर मी 5 न आता दशकाला गुणलं. 5 दशक कोण आहे? 7. 5चा पाडा 7 पर्यंत मोजला. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35. 35 मध्ये 3 मिसळायचे आहेत आपल्याला. 35, 36, 37, 38. आता हे 3 मिसळले म्हणून त्याच्यावर छाट मांडली. 38. आता किती आली बेरीज? 8 ला 8, 0 ला 0, 6 मध्ये 8 मिसळले. 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 मी कसे लिहिले? इथं 1 आणि इथं 4. 3 मध्ये 1 मिसळला, 4 झाले. तर अशा प्रकारे गुणाकार किती आला आपला? 76 गुणिले 58 बरोबर 4408. तर मुलांनो 52 गुणिले 68. 52 गुणिले किती गुणाकार करायचे आपल्याला? 68. तर 8चा पाडा आपल्याला 2 पर्यंत मोजायचा आहे. 8चा पाडा 2 पर्यंत. 8 1 8, 8 2 16. 16 कसं लिहिणार आहेत? आधी 6 ला लपवते म्हणजे तुम्हाला टेन्शन नको. हा, आता मी 6 ला लपवलं. 8चा पाडा 2 पर्यंत मोजला. 8 1 8, 8 2 16. 16 मी दशकाच्या घरावर 1 हातचा दिला आणि इथं 6 लिहिले. पुन्हा नंतर 8 न दशकाला गुणायचं. 8 न दशकाला गुणलं. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40. 40 आणि हातच्याचा 1 मिसळला. 40 आणि 1 किती झाले? 41. आता घेतलं इथं अधिकचं चिन्ह. अधिकचं नाही, 0 दशकाचा 0 घ्यायचं. सॉरी हा. आता 52 गुणिले 8 गुणाकार किती आला आपला? 416. आता ह्या गुणाकारामध्ये आपल्याला दुसरा मजला चढवायचा आहे. 6 न गुणायचे. कुणाला? 52ला. पण हे 6 आहेत का? नाही, हे आहेत एकक दशकाच्या जागेवरचे 6. म्हणजे याची स्थानिक किंमत किती आहे? 60. तर 60 मधला मी 0 बाजूला काढणार आणि पुन्हा हे 6 झाले. 60 मधला 6 काढला, 0 काढला, 6 ला 6 झाले. आता 6 न आपल्याला 52ला गुणाकार करायचे. 6चा पाडा 2 पर्यंत मोजायचा. 6 1 6, 6 2 12. 12 कसं लिहिणार आहे मी? इथं 1 आणि इथं 2. पुन्हा 6 न 2 ला गुणलं म्हणजे एककाला गुणलं, किती आला गुणाकार? 12. 12 वर घेतले, इथं 2 घेतले. आता पुन्हा 6 न दशकाला गुणायचं. 6चा पाडा 5 पर्यंत मोजायचा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30. 30 आणि हातच्याचा 1 आलेला, 31 झाले. चला आता पुन्हा 6 मध्ये बेरीज केली. 6 मध्ये 0 मिसळले, 6 झाले. 1 मध्ये 2 मिसळले, 1 2 3. 4 मध्ये 1 मिसळला, 5 झाले आणि 3. म्हणजे 52 गुणिले 68 गुणाकार किती आला आपला? 3536. 3536. पुढचा गुणाकार आहे आपला 57 गुणिले 98. 57 गुणिले 98. आता ह्या गुणाकारामध्ये 57 गुणिले 98 ला मध्ये आपल्याला एकक स्थानी किती आहेत? 8 आणि दशक स्थानी आहेत 9. पहिल्यांदा आपण एकक स्थानच्या अंकांना आपण गुणून घेऊयात. एकक स्थानी आहेत 8. तोपर्यंत मी काय करते? ह्या 9 ला लपवून ठेवते. आता 57 गुणिले 8 करायचे आपल्याला. तर 8 ना आधी 7 ला गुणू. 8चा पाडा 7 पर्यंत मोजायचा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56. 56 कसं लिहिणार मी? इथं 5 आणि इथं 6. 56 कशी लिहिले? वर 5 आणि इथं 6 घेतले. पुन्हा नंतर 8चा पाडा 5 पर्यंत मोजायचा. 8चा पाडा 5 पर्यंत मोजायचा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40. 8 5 40. 40 मध्ये
हातच्याचे 5 मिसळले 40, 41, 42, 43, 44, 45. किती गुणाकार आला? 45. आता 57 गुणिले 8 बरोबर किती गुणाकार आला आपला? 456. आता नंतर आपल्याला कशानं गुणायचं आहे? 9 न गुणायचे. 9 न 57 ला गुणायचं आहे. पण 9 काय आहे? दशकाच्या जागेवरचा 9 आहे. म्हणून आधी ह्या 9 ची स्थानिक किंमत किती आहे? 90. मग 90 मधला 0 काढायचा आधी. पुन्हा 9चा 9 झाला. 90चा पुन्हा 9 झाला. 0 काढून घेतला ना. आता 9चा पाडा 7 पर्यंत मोजला. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63. 63 कसं लिहिणार आहे मी? इथं 6 आणि इथं 3. आता 9 न दशकाला गुणू. 9 दशक कोण आहे? 5. 9 न दशकाला गुणलं. 9 5 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45. 45 मध्ये हातच्याचे 6 मिसळले. 45, 46, 47, 48, 49, 50, 51. किती आले? 51. 6 ला 6. 3 मध्ये 5 मध्ये 3 मिसळले. 5, 6, 7, 8. 4 मध्ये 1 मिसळला. 5 झाले. आणि 5 ला 5. 5586. किती गुणाकार आला? 5586. पुढचा गुणाकार आहे आपला 67 गुणिले 68. 67 गुणिले 68. आता बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? 67 ला एककानं गुणायचे. खालच्या एककानं 67 गुणिले 8. मग तोपर्यंत मी काय करते? हा 6 ला लपवून ठेवते. तर 8 ना आता आपण 7 ला गुणूयात. 7चा पाडा. 8चा पाडा 7 पर्यंत मोजू. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45, 8 6 48, 8 7 56. 56 कसं लिहिलं मी? इथं 5 आणि इथं 6. 56 कसं लिहिलं? हातच्यामध्ये 5 ला पाठवलं आणि 6 ला इथं लिहिलं. नंतर 8 न पुन्हा दशकाला गुणलं. 8 न दशकाला गुणलं. 8 सख 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45, 8 सख 48. 48 मध्ये हे 5 मिसळले. 48, 49, 50, 51, 52, 53. किती गुणाकार आला? 53. तर हा गुणाकार कशाचा झाला? 67 गुणिले 8. 67 गुणिले 8. आता नंतर 8चा झाला गुणाकार. नंतर गुणायचे आपल्याला 6 न. कशानं गुणायचं आहे? 6 न गुणायचे. आता 6 न गुणायचे म्हणून, पण हे 6 6 आहेत का? नाही. हे 6 म्हणजे दशकाच्या जागेवरचे 60 आहेत. दशकाच्या जागेवरचे 60. मग 60 मधला आधी मी 0 बाजूला काढून घेणार. आता हे पुन्हा 6 झाले. आता नंतर 6 न एककाला गुणायचं. 6 न एककाला गुणलं. एकक कोण आहे? 7. एकक कोण आहे? 7. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 6 7 42. 42 कसं लिहिणार मी? इथं 4 आणि इथं 2. 42 कसं लिहिलं? इथं 4 आणि इथं 2. आता नंतर 6 न मी दशकाला गुणणार. 6 न कुणाला गुणणार? दशकाला. मग दशक कोण आहे? 6 आहे. 6चा पाडा 6 पर्यंत मोजला. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36. 36 मध्ये 4 मिसळले. 36, 37, 38, 39, 40. किती आली बेरीज? 40. ह्याची करायची बेरीज आपल्याला. 6 ला 6, 3 मध्ये 2 मिसळले. 3 4 5, 5 ला 5 आणि 4 ला 4. तर किती आला गुणाकार? 67 गुणिले 68. गुणाकार किती आला? 4556. 67 गुणिले 68 गुणाकार किती आला? 4556. पुढचा गुणाकार आहे 70 गुणिले 50. 70 गुणिले 50. आता ह्या गुणाकारामध्ये 2 शून्य आहेत. एककाच्या जागेवर दोन्ही शून्य आहेत. हे दोन्ही शून्य बाजूला काढून ठेवू आपण. 1 2 1 2. आता 5 न 7 ला गुणलं. 5 7 35.
5चा पाडा 7 पर्यंत मोजू. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35. आता याला दुसरा मजला करायची गरज नाही, कारण की खरा गुणाकार 7 आणि 5 मध्ये शून्य बाजूला काढून ठेवले. आधी आपण 2 शून्य बाजूला काढून ठेवले. 7 5 35. तर इतका सोपा हा गुणाकार होता. सगळ्यांना समजला गुणाकार 2 मजली कसा करायचा ते? 2 मजली म्हणतो आम्ही ह्याला. 2 मजली गुणाकार नाही, 2 अंकी संख्येने 2 अंकी संख्याला गुणलं की 2 मजले तयार होतात. तर ह्या 2 मजली गुणाकार सगळ्यांना समजला आहे असं मी समजते. ओके.